आज मी तुमच्यासमोर एक अशी कथा सांगणार आहे, जी आपल्याला सुन्न करून सोडेल. दर महिन्याला, दर दिवसाला, तासातासाला, मिनिटा-मिनिटाला जगात खून, बलात्कार, अपहरणच्या बातम्या आपल्या कानावर येत असतात. अशी एक बातमी आली, ती म्हणजे सरस्वती वैद्य हिची. ही घटना 7 जून 2023ची मुंबईमधल्या मीरा रोड इथली आहे. सरस्वती वैद्य ही मीरा रोड इथे एका फ्लॅटवर मनोज सानेसोबत राहत होती. सरस्वती वैद्य ही एक अनाथ मुलगी होती. अहमदनगरच्या बालाश्रमात ती राहत होती. 10वीपर्यंतचं शिक्षण तिने तिथल्या संस्थेत पूर्ण केलं. 10वीमध्ये अनेक वेळा प्रयत्न करूनही ती पास झाली नसल्याने तिने शिक्षण सोडलं व नोकरी शोधण्याच्या निमित्ताने ती आपल्या एका दूरच्या नातेवाईकासोबत मुंबईला आली आणि तिथे तिची मनोज साने नावाच्या इसमाशी ओळख झाली. मनोज साने एक अनाथ असूनसुद्धा त्याने आपले शिक्षण पूर्ण केले होते. तसेच त्याने औद्योगिक प्रशिक्षणही घेतले होते. मनोज साने माझा मामा आहे असं तिने संस्थेला सांगितलं आणि मी आता तिथेच राहणार असं सुद्धा तिने संस्थेला सांगितलं. संस्थेकडून दाखला न घेताच ती मुंबईला आली. माझ्या मामाच्या मोठमोठ्या कापडाच्या गिरण्या आहेत आणि मी त्यांच्यासोबत आनंदात आहे हे सुद्धा तिने संस्थेला सांगितलं. सरस्वतीचा खून हा मीरा रोडमध्ये झाला. मनोज साने तो बोरिवलीमधल्या बाबाई नाक्यावर एका इमारतीत राहायचा. तिथे त्याचा दूरचा भाऊ राहत असे. मनोज हा एक HIV असलेला आजाराने ग्रस्त होता. एका अपघात झाला आणि त्याला संक्रमित आजाराने ग्रासले. तो शिधा वाटप केंद्र चालवत असे आणि तिथे त्याची ओळख सरस्वती वैद्यशी झाली आणि त्याच्या बोलण्यातून असं समजलं की तो अहमदनगरचा आहे. आता सरस्वती आणि त्याच्यात बोलणी सुरू झाले. बोलता बोलता आणखीन समजले की तोही अनाथ आहे. सरस्वतीच्या आर्थिक अडचणीत मनोज साने यांनी तिला एक सेल्स गर्लची नोकरी शोधून दिली आणि आता मनोज साने सरस्वतीच्या प्रत्येक अडचणीमध्ये तिची साथ द्यायचा. तिच्या प्रत्येक कामात तिला मदत करायचा. आता सरस्वतीला आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामात मनोजची गरज पडू लागली होती. तिला त्याची साथ आता चांगली वाटू लागली होती. तिच्यात आणि मनोजमध्ये 20 वर्षाचा फरक असताना देखील तिने त्याच्यासोबत आपले जीवन घालवण्याचा निर्धार केला होता. मनोज साने हा वय वर्ष 56 आणि सरस्वती वय वर्ष 36. दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेले 3 वर्ष राहत होते. एक दिवस त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दुर्गंधी येऊ लागते म्हणून ते तिथल्याच एका पोलीस स्टेशनमध्ये खबर देतात आणि जेव्हा नयानगर पोलिसांनी त्या घरात प्रवेश केला नंतर अंगावर थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस येतो. सरस्वती वैद्य कुणा दुसऱ्याच्या प्रेमात आहे या संशयावरून त्या दोघांमध्ये गेले 3-4 दिवस सतत भांडणे व्हायची. जे रुग्णालयातील सायकोमेट्रिक चाचणीत असे दिसून आले की मारेकऱ्यांचे मानसिक आरोग्य योग्य स्थितीत होते आणि त्याने काळजीपूर्वक विचार केल्यानंतर खून केला आहे. भांडणानंतरही आपल्या जोडीदाराशी शारीरिक संबंध ठेवता येत नसल्याने आरोपी साने वैतागला होता. पीडित महिलेने त्याला अनेक वेळा तिच्या खोलीतून हाकलून दिले होते. आरोपीचे इतर अनेक महिलांशी संबंध होते आणि त्याच गोष्टीवरून मनोज साने न सरस्वती वैद्यचा काटा काढला. त्याने संपूर्ण कट रचून पीडितेची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने ताकात कीटकनाशक मिसळून सरस्वतीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ताक विक्रेते आणि कीटकनाशक विक्रेते या दोघांचे जबाब नोंदवले आहेत.
गुगल सर्च हिस्ट्रीमध्येही त्याने हत्येपूर्वी प्राणघातक कीटकनाशकाचा शोध घेतल्याचे उघड झाले आहे. मृतदेहाचे विघटन होण्यास किती वेळ लागतो आणि मृतदेहाचे तुकडे कसे करावेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी गुगलवरही पाहिले. मनोज सानेने सांगितले की तिने 2 दिवसापूर्वीच विष पिऊन स्वतःचं जीवन संपवलं आणि मला भीती वाटली. कदाचित तिच्या आत्महत्येसाठी मीच कारणीभूत होईल म्हणून त्याने सरस्वती वैद्य हिच्या शरीराचे तुकडे केले. सरस्वती वैद्य हिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशा प्रकारे लावण्यात आली ते त्याने सांगितले. सर्वात आधी तिला ताकातून विष देण्यात आले आणि असे वर्तवले की तिने आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. काही तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले, तर काही तुकडे गॅसवर भाजले, तर काही तुकडे नाल्यात फेकून दिले. 7 जूनला त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्याने कुकरला तिच्या शरीराचे तुकडे उकळून घेतले आणि कुत्र्यांना खाऊ घातले. शेजाऱ्यांनी गेले काही दिवस मनोज साने कुत्र्यांना काहीतरी खाऊ घालत असेही सांगितले. पोलिसांना सरस्वती वैद्यचा शरीराचा खालचा भागच सापडला. मनोज सानेच्या सांगण्यावरून सरस्वतीचे फक्त 13 तुकडे सापडले. आपण प्रेमात इतके आंधळे होतो की आपल्याला त्याच्यापुढे काहीच दिसत नाही. नाही आईवडील आणि नाही समाज, काहीच नाही. आणि अशानेच आपला जीव जातो. प्रेमात गुन्हे घडतात आणि घडवून आणतात आणि मग रडत राहतं ते आपलं कुटुंब. कुटुंबाला तर काहीच माहीत नसतं की आपला मुलगा काय करतो किंवा आपली मुलगी काय करते, कुठे जाते, कोणासोबत आहे. पण एक चूक आपल्याला कायमच अद्दल घडवते, पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. ही कथा आपल्याला आवडल्यास प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.